भुरट्या, माझ्या प्रश्नावर तुझ्या पोटातली आतडी घशात आल्यासारखं का तोंड केलंय तू? काही कांड केले आहेस का जे आता तुझ्या तोंडावर आलेत? आजीने भुवया आकसत संशयाने आरवकडे पाहिलं. तसा तो गडबडला. काय? मी? माझे कसले कांड? आजी, तू तर मला बदनाम करायला एनी टाइम टपलेलीच असतेस. आरव आता आजीच्या बोलण्यावर चांगला चिडला. आधीच ते लेकरू ही बया अचानक आल्याने गोंधळलंय. त्यात त्याला सावरायचाही टाईमही न देता हिचं काहीतरी भलतच चाललं होतं म्हटल्यावर तो तर पेटणारच ना. यार, कुठे अडकलो मी? आधीच भाई आणि सिया एकाच रूममध्ये आहेत. ही गोष्ट कशी सांभाळायची ते मला समजत नाही आहे. त्यात ही बया माझ्यावरच संशय घेतीये. म्हणजे काही न खाता पिता बिल माझ्यावर फाडायचं काम चाललंय इथे. आणि तो सियाचा राक्षस निवांत आत बसलाय. आरव अग्नेयच्या रूमच्या डोअरकडे रागात कटाक्ष टाकत मनात चरफडला. अरे मग अग्नी कुठे आहे ते तरी सांग. बोलव ना बाबा त्याला. त्याच्या फोनच्या नादात नाश्ताही अर्धवट सोडून आलीये मी. आजीच्या या वाक्यावर आरवने धक्का लागल्यासारखं चमकून नित्याकडे पाहिलं. कारण आजीने चक्क नाश्ता अर्धवट सोडला. ही गोष्ट तर ह्या जन्मातही त्याला पटणार नव्हती. म्हणूनच नित्याकडे शहानिशा करायच्या उद्देशाने तो बघत होता. पण हे काय? आपल्या नित्या बेबी तर रॉकीच्या खांद्यावर डोकं ठेवून मस्त त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होत्या. त्या दोघांचं मोबाईलमध्ये काहीतरी करत मस्त हसणं खिदळणं चालू होतं. दोघंही छान आपल्याच विश्वात होते. रॉकी भलेही अग्नेयाचा राईट हँड होता, पण तरी त्याला अग्निहोत्री मेन्शनमध्ये आरवपेक्षाही जास्त रिस्पेक्ट होती. त्या दोघांना बघून इथे आरव बाबांचं तोंड आकसलं ना. हिला माझ्याकडे बघायचं नाही, माझ्याशी बोलायचंही नाही. इतकंच काय तर माझ्या बाजूला बसायचंही नाही. तर ही माझ्या समोर तरी कशाला येते? असं तडपवून तडपवून उगाच माझा बीपी वाढवायचं काम करायचं असतं हिला. आरव आत्ताही नित्याला घुरतच होता की तिच्या बाजूला बसलेल्या रॉकीवर त्याचं लक्ष गेलं. आणि आत्तापर्यंत आकसलेलं त्याचं तोंड आत्ता मात्र वाकडं झालं ना. हे बरं आहे दादाचं. मगाचपासून माझ्याशी बोलताना ह्याच्या तोंडावरची माशी उडत नव्हती, पण आत्ता ह्याच्या तोंडावरचा आनंद बघा. या रेड्याला हसताना बघून एखादी म्हसही जीव सोडेल. आरवच्या तर कानातून अक्षरशः धूर निघायचा बाकी राहिलेला. नित्या त्याच्याकडे साधी बघतही नाही बघून चिडचिड होत होती साहेबांची. पण तोच आजीचा आवाज त्याच्या कानावर पडला तसा आरव त्याच्या चिडीच्या जगातून बाहेर पडलाच. पण रॉकी आणि नित्याचंही लक्ष आजीकडे गेलं. तर ही बया स्टाफला तिच्या नाश्त्याची ऑर्डर देत होती. ते बघून तर रॉकीचे डोळेच मोठे झाले. पण नित्याने मात्र डोक्याला हात लावून घेतला. आजी, अगं एवढा नाश्ता करायला आपण बकासूर आहोत का? आरव तिच्या मेन्यूची लिस्ट बघून तिला मधातच थांबवतो. नाहीतर तिचे अजून मेन्यू वाढले असते तर तो शेफच पहिला पळून गेला असता. अरे ए भुरट्या, आपण काय बोलतो? हे तर मी फक्त माझ्यासाठी मागवलंय. तुम्हाला जे हवे ते तुम्ही तुमच्यासाठी मागवा ना. आजीच्या या उत्तरावर रॉकीने आश्चर्याने आरवकडे पाहिलं. तर तोही केविलवानं तोंड करून त्याच्याकडे बघून मान हलवतो. म्हणजे बघ आम्ही किती सहन करतो असं दाखवत होता तो. पण नित्या मात्र आजीचा इथे चाललेला ड्रामा बघून चिडलीच. आजी, अगं येताना ऑलरेडी 6 पराठे ठुसून आली आहेस तू आणि आत्ता परत इतका हेवी ब्रेकफास्ट मागवत आहेस. बघ हा, नंतर तुलाच त्रास होतो मग. नित्याच्या अडवण्यावर आजीने नाक फुगवून तिच्याकडे पाहिलं. पण रॉकीला आत्ता त्याचं खाल्लेलं
गाजरही घशाकडे आलं ना. ही बाई 6 पराठे इतक्या फास्ट प्रोसेसमध्ये पचवून बसलीये ह्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तू गप ग, आली मोठी मला अडवणारी. तिथे तर तुझी मामी पथ्याच्या नावाखाली मला काही खाऊच कुठे देते आणि ती कमी पडते म्हणून तुझ्या मॉमचंही नसलेलं प्रेम उत्तू जात असतं माझ्यावर. मग निदान इथे तरी मनसोक्त खाऊ दे ना. आजी आज इकडचं राशन संपवल्याशिवाय ऐकणार नव्हती वाटतं. तिच्या या बोलण्यावर नित्याने नकारार्थी मान हलवत उसासा सोडला. ही सुमोची बहीण आत्ता कुणाचं ऐकणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. रॉकी दादा, तुला आत्ता कळालं असेलच भाईने कमवलेलं जातं कुठे ते. आरवला तर आपल्या आजीच्या पोटाकडे बघून त्या शेफची कधी नव्हे ते दयाच येत होती. बिचारे शेफ आज कोणाचं तोंड बघून उठलेले काय माहीत. आरवच्या बोलण्यावर नित्याला भस्कन हसूच आलं आणि आपल्यामुळे निदान तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल तरी आली या विचारानेच आरवचं मन सुखावलं. तुम्ही तुमच्याच दोघांची नजर लागते मला, म्हणूनच माझी तब्येत होत नाही. आजीने आता गाल फुगवून मानेला झटका दिला, पण तिचे हे नखरे त्या तिघांनाही गोड वाटले बरं. आजी, आता सकाळी सकाळी इतकं खोटंही बोलू नको ग. तुझी अजून थोडी जरी तब्येत झाली तर फुटशीलच तू. अगं तो चेंडूही तुझ्यासमोर फिका पडेल असा व्यवस्थित गोल आकार झालाय तुझा आणि म्हणे तब्येत होत नाही. तुझ्याकडे बघून तर मग आम्हाला कुपोषितच बोलावं लागेल. आरवला त्याच्या आजीच्या नखऱ्यांना बघून तिला अजूनच चिडवूसं झालं. नित्या तर त्या दोघांची जुगलबंदी बघून मनसोक्त हसत होती, पण रॉकी मात्र कसं बसं हसू ओटात दाबून होता. भुरट्या, तुझं खूप तोंड सुटलंय ना. थांब, अग्नी येऊ दे, त्याला तुझं नावच सांगते. आजीने परत अग्नेयचं नाव घ्यायला आरवच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणात बदलले. अरे च्या, भाईची गोष्ट तर डोक्यातूनच गेली माझ्या. काय करू, आजीला इथून कळटवावंच लागेल. आरव काहीसा विचार करून बोलून गेला, पण आजी, भाई तर ऑफिसला गेला. आरवने बोलायला उशीर की रॉकीची आश्चर्याने मोठी झालेली बुबुळ त्याच्यावर आली. म्हणजे हा प्राणी खोटं का बोलतोय हाच प्रश्न सध्या तिच्या थोबड्यावर छापला होता. पण त्यांच्या घरातला सामूहिक विषय आरव रॉकीला सगळ्यांसमोर सांगणार तरी कसा होता ना. त्यामुळे त्याने डोळे मिचकावत रॉकीला फक्त शांत राहायला विनंती केली. काय अग्नी, तो रावण ऑफिसला गेला. मला इथे बोलावून तो ऑफिसला गेलाच कसा. आजीने रागातच आरवकडे पाहिलं. आजी, भाई नेहमीच ऑफिसला त्याच्या कारनेत जातो, मग आजही तसाच गेला असेल. आजीच्या या प्रश्नावर आरवचा चेहरा अगदीच गंभीर होता. जणू मी किती खरं बोलतोय हेच त्याला दाखवायचं होतं. पण नित्या आणि रॉकी मात्र भुवया उंचावत त्याच्यावर नजर रोखून होते. हा जोक होता का? असे काहीसे एक्सप्रेशन होते त्यांचे, ज्याच्याकडे ह्या माणसाने सपसेल दुर्लक्ष केलेलं. आरव, आता खरंच तुझे गाल सुजवेन हा मी. उगाच काहीही पानसट उत्तर देऊ नकोस. त्याने स्वतः मला कॉल केलेला, मग मला बोलवून तो ऑफिसला जायला काय गजनी झालाय का? हा ना, सुवर्णाच्या नुसत्या लाडाने डोक्यावर चढलाय तुझा भाई. थांब, त्या सुवर्णालाच आधी जाऊन बघते. माझा अग्नी, माझं बाळ हा जप चालू असतो ना तिचा, म्हणून आधी तिला बघते, मग तुझ्या भावाचे कान पकडते. आजीची गाडी परत सुवर्णावर येताच नित्याने रागात आरवकडे पाहिलं. तो खोटं बोलतोय तिला माहीत होतं, पण का ते मात्र समजत नव्हतं. पण तरी शांत बसून होती ती. पण परत आजी घसरत सुवर्णावर येताच आत्ता
मात्र तिची रागीट नजर आरववर आलेली, पण तिची नाराजी समजून त्याने चेहराच फिरवला. तशी ती आणखीनच चिडली ना. आजी, तू प्रत्येक वेळी उगाच मामीला मध्ये आणत जाऊ नको हा. चुका कोणाच्याही असल्या तरी बोल मात्र माझ्या मामीला देतेच. तुला भाईला भेटायचंच आहे ना, तर चल आपण ऑफिसलाच जाऊ. नित्याच्या या बोलण्यावर आरवला तर कधी नव्हे ते तिच्यावर जीव ओवाळून टाकूसा झाला. कारण अग्नेय आणि सिया एकसाथच बाहेर यायच्या आधी आजीची इथून रवानगी होणं जास्त गरजेचं होतं. हो हो आजी, नित्या बरोबर बोलतीये. तू तू भाईला ऑफिसला जाऊन भेट आणि चांगलेच कान पकड त्याचे. तुला इथे बोलावून तो जातो म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? चल चल उठ, आता 1 मिनिटही इथे न थांबता तडक निघ तू. आरव गडबडीत येऊन आजीचा हात ओढत तिला उठवतच होता की कोण कुठे चाललंय. आजीला उठवताना आरवचा संचारलेला उत्साह मागून आलेल्या आवाजाने पुढच्या क्षणी गळून पडला आणि त्याने भीतीने डोळे घट्ट बंद केले. आम्ही भाईला भेटायला चाललोय. नित्या ही जायच्या हिशोबात उठलीच होती की मागे अग्नेयला बघून तिचे डोळेच मोठे झाले आणि ती गडबडून मागे झाली. भाई, तू इथेच आहे? आणि कधी नव्हे ते नित्याबाई चक्क ओघात का असेना पण स्वतःहून तिच्या भाईशी बोलल्या. अग्नेयला बघून आजीही शॉक झाली, पण रॉकी मात्र कपाळावर हात ठेवून आरवचे बिथरलेले एक्सप्रेशन बघत होता, जे आता अग्नेयला समोर बघून ऑलमोस्ट कोमात गेलेले. पण कुठेतरी अग्नेय एकटाच रूममधून बाहेर आला ह्याचं समाधानही झालं त्याला. नित्या बाळा, मीच आजीला बोलवलेलं, मग मी तर इथे असणारच ना. अग्नेय बोलत बोलत पुढे येताच रॉकी हडबडून उभा राहिला. त्याच्या बॉस समोर बसणं त्याला कसं बरं शोभा देणार होतं. अग्नी, तू तर इथेच आहेस, मग हा कार्टा तू ऑफिसला गेलाय असं सांगून आम्हाला इथून कळटवत का होता. आता आजीची संशयी नजर आरववर आली. तसं आरवने भीतीने आवंडा गिळला, कारण एक वेळ त्याच्या आजीचा राग त्याला परवडण्यासारखा होता, पण अग्नेयचा राग त्याला सहनच होणार नव्हता. आजी, ते मी पण नुकताच खाली आलेलो ना, म्हणून मग मला वाटलं भाई ऑफिसला गेला असेल, म्हणजे भाईचं रुटीनच तसं आहे ना, म्हणून मला उगाच वाटलं तसं. पण आत्ता भाई इथेच आहे म्हटल्यावर तू भाईशी निवांत बोलू शकतेस. आरवला तर काय बोलू तेच कळेना, पण काहीतरी बोलायचं म्हणून तो कसनुसं उत्तर चिकटवून देतो, ते की आजीला अजिबात पटत नाही. ही बाई एक महाचंड होती. पण आम्ही आलो तेव्हा तर तू इथेच सोफ्यावर झोपलेला. पण आज नित्यादेवीही सकाळी सकाळी मस्त बूस्टर ड्रिंक घेऊन आलेल्या वाटतं, जे आज पहिल्यांदाच अग्नेय समोर बोलायची तिची हिम्मत होत होती. कदाचित ते लेकरू अग्नेय तिथे आहे ते विसरलं होतं वाटतं. तिच्या या शाब्दिक पकडण्यावर आरवने रागातच तिच्याकडे बघितलं, कारण ही बया तर त्यालाच अडकवत होती. पण तिचा चेहराही अगदीच गंभीर होता. अरे वा, तुझ्या तोंडात अचानक जीभ आली वाटतं, की तू विसरली आहेस की भाईही इथेच आहे. आरवच्या या चिडून बोलण्यावर नित्याला अग्नेय तिथेच असल्याचं लक्षात आलं आणि तिने पटकन मागे होत घाबरून मान खाली घातली, कारण खरंच अग्नेय तिकडे आहे तरी तिच्या लक्षातच राहिलं नव्हतं. नाहीतर तिचं तोंड उघडलं तरी असतं का. आरव तिला कधी नव्हे ते थोडंफार खुलून बोलताना बघून अग्नेयला बरं वाटलंच होतं की आरवच्या कृपेने परत तिचा चेहरा हिरमुसला. ते बघून अग्नेयची अशी काय नजर आरववर पडली की आरव गारच झाला
आणि त्यानेही त्याची मान खाली घातली. आत्ता तुमच्या सगळ्यांचा बघाबघीचा कार्यक्रम झाला असेल तर कोणी मला सांगेल का माझी नातसून कुठे आहे? आजी पूर्ण हॉलभर नजर फिरवतच होत्या की हातात कॉफीचा ट्रे घेऊन येणाऱ्या सियावर त्यांची नजर पडली आणि त्यांच्या ओठांवर हसू पसरलं. तिची ती सकाळची तजेलदार मूर्ती कोणालाही वेड लावायला पुरेशी होती. तिचे ते लांब सडक धुतलेले केस जे तिने मोकळे सोडून तिच्या रूपाची शोभा वाढवलेली, त्यात तिने घातलेली साडी तिची सुंदरता अजून कैक पटीने वाढवत होती. पण ह्या सगळ्यात सर्वात महत्वाचं होतं तिच्या होटांवरचा हसू, जे तिच्यावरची नजरही हटवायची कोणालाच परमिशन देत नव्हतं. अग्नेयही तिच्याकडे बघतच राहिला. आपल्या पाखराची ही निरागस प्रतिमा बघून त्याचंही हृदय आनंदाने भरून आलं. एखाद्याने किती सोज्वळ आणि सात्विक असावं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण होती ती. पण आधी प्रेमळ असणारी त्याची नजर अचानकच रागीट झाली, कारण मॅडम स्वतः सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येत होत्या. तिचं ही सर्व कामं करणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. ज्या कामासाठी त्याने इतका स्टाफ ठेवला होता ती कामं हिला करताना तो बघूच तर शकत नव्हता. आजी, कॉफी. सियाने त्यांच्या समोर ट्रे धरताच आजीने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कप उचलला. तिच्यात त्यांना त्यांची सुवर्णाची छबी दिसायची. तिने नित्या आणि आरवलाही कॉफी दिली आणि रॉकी अग्नेय समोर असल्याने कॉफी घेणार नाही हे जाणून त्यालाही जबरदस्ती कॉफीचा कप दिला आणि शेवटचा कप घेऊन अग्नेयकडे आली. जाना, तुला ही कामं करायची गरज नाही. ही एकच गोष्ट मला अगेन अँड अगेन सांगायला लावू नको. अग्नेय भलेही हळू आवाजात बोलला असला तरी त्याच्या आवाजातली चीड दिसली तिला. तशी ती गोड हसत बाजूला होणार. तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला एका बाजूने त्याच्या मिठीत घेतलं. अहो, ते बघून सिया बावरलीच. त्याचं सगळ्यांसमोर इतकं बिनधास्त वागणं तिने कसं बरं हँडल करायचं ना. त्यात समोर घरातल्या सर्वात वयस्कर लेडी असताना तिला तर खूपच अवघडून आलं. बाकी सगळे मात्र मानाखाली घालून गालात हसत होते. आय डोंट केअर. त्याच्या एका वाक्यासरशी तिची चुळबुळ क्षणातच शांत झाली. तो सोडणार नाही माहीत होतं तिला. त्यात या महानिर्लज्ज माणसाला काही एक फरकही पडणार नाही हेही जाणून होती ती. म्हणून तिने शेवटी लाजून चेहरा त्याच्या छातीत लपवला. तसं त्याने गालात हसतच तिला अजूनच मिठीत घेतलं. आजी, तुला जे करायचं आहे ते या 2 दिवसात झालं पाहिजे. मी त्याहून जास्त माझ्या वाईफ पासून लांब राहणार नाही हे मी आत्ताच सांगतोय हा. अग्नेय सियाला मिठीत घेऊन तसाच त्याच्या आजीला बोलला. तसं इथे त्याचे शब्द कानावर पडताच बाकी सगळ्यांचे कानच टवकारले. कोणालाही त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, कारण अग्नी कोणासाठी स्वतःचा निर्णय बदलणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. अग्नी, तू खरंच सियासोबत विधिवत लग्न करायला तयार आहेस? आजीला तर त्याच्या बोलण्याचा सुखद धक्काच बसला. त्याच्या बोलण्यावर सियाने तर भरलेल्या डोळ्यांनीच त्याच्याकडे पाहिलं. तो या गोष्टींना मानत नसतानाही फक्त तिच्यासाठी त्याचं तयार होणं ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अहो, त्याचा निर्णय ऐकून तिला गहिवरूनच आलं आणि तिची त्याच्या भोवतीची पकड जास्त घट्ट झाली. पण आनंदच इतका झालेला की तिचं शरीर अक्षरशः थरथरत होतं. ज्याची कंपन त्याला अस्वस्थ करून जात होती त्याचं काय. जाना, डोंट ओके.
जर तू ह्या गोष्टीवरूनही रडणार असशील तर मी आत्ताच माझा निर्णय चेंज करेन. त्याने तिचे अश्रू खाली ओघळायच्या आधीच प्रेमाने दटावत हळुवार टिपले. तिचे अनमोल मोती त्याच्यासाठी जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट होती. अरे बाबा, ते आनंदाचे अश्रू आहेत. आजींनीही हसतच डोळ्यातलं पाणी पुसलं. अग्नीच्या लग्नाची हौस पूर्ण होतीये बघून ही म्हातारीही आनंदात गचकायला नको. व्हॉटेवर, पण मला तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूही नको आहेत. समजलं? अग्नेयची ती गोड धमकी ऐकून सियाचे डोळे अडवूनही भरलेच परत. अहो, पण तुमच्यासाठी ह्या गोष्टी, ती काय विचारणार बघून अग्नेयने तिला मधातच तोडलं. जाना, मी आत्ताही तेच बोलेन की माझ्यासाठी ह्या गोष्टी मॅटरच करत नाहीत. पण माझ्यासाठी सर्वात जास्त काही मॅटर करतं तर ती तुझी हॅपीनेस आहे. आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो, अगदी काहीही. अग्नेयने तिच्या गालावर हात ठेवून तिच्या कपाळावर घट्ट ओठ टेकवले. ते बघून नित्या आणि आरवनेही हसतच स्वतःचे डोळे पुसले. किती प्रेम होतं त्याच्या भाईचं सियावर. आणि ह्या प्रेमाला कोणाचीच नजर लागू नये हीच त्यांची त्या देवाकडे ही प्रार्थना होती. पण इथे अग्नेयच्या शेवटच्या बोलण्यावर रॉकीचं अंग मात्र भीतीने शहारलं. त्याच्या प्रेमाची हद्द त्याने स्वतः बघितली होती. त्यामुळे तो सियासाठी काय करू शकतो हे त्याला चांगलंच माहीत होतं. सिया रडतच आनंदाने त्याच्या मिठीत शिरली. अहो, थँक्यू. तसं त्यानेही तिला मिठीत कवटाळलं. या अग्नीला शांत ठेवणारी एकमेव संयमी धारा होती ती. त्यामुळे तिला अक्षरशः जीवापाड जपत होता तो. अरे बाई बाई, या पोरांनी लाजा सोडल्या म्हणायच्या. आजीने मुद्दाम मोठ्याने बोलून त्यांना भानावर आणताच सिया गडबडून पटकन बाजूला व्हायला गेली. बाकी सर्वही तिथेच आहेत हे एक क्षण ती स्वतःही विसरूनच गेली होती. पण आत्ताही तिला बाजूला होताना बघून अग्नेयने त्याची मिठी घट्ट करत तिला हलूही दिलं नाही. ते बघून तिने लाजून त्याच्याच मिठीत चेहरा लपवला. मामी, मामी, लवकर बाहेर ये. नित्याने ओरडतच अग्निहोत्री मेन्शनमध्ये पाय ठेवताच हॉलमध्ये असलेले तिचे मॉम डॅड ताडकन उभे झाले. बेबी, बेबी, काय झालं? तिला ओरडताना बघून देविका पटकन काळजीने पुढे आलीच होती की नित्याची नजर तिच्या रूममधून बाहेर येणाऱ्या सुवर्णावर गेली आणि ती सियाचा हात पकडून पळतच तिच्या जवळ गेली. आरव आणि आजी तर तिचा आनंद बघूनच खुश होते. नित्या, काय झालं बाळा? नित्याच्या ओरडण्यावर सुवर्णा घाबरूनच बाहेर आलेली. काय करणार, ही बया ओरडलीच तशी होती ना. मामी, अगं भाई वहिनीसोबत विधिवत लग्न करायला तयार झाला, ते पण अवघ्या 2 दिवसात. नित्याने खबर देताच सुवर्णाचे डोळे तर आनंदाने निरंतर वाहूच लागले. पण देविकाच्या मात्र चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती रागात सुवर्णाच्या मिठीत हसणाऱ्या सियावर रागीट नजर टाकून चरफडतच तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून तिने पटकन 1 नंबर डायल केला. मग काय वाटतं तुम्हाला, देविकाने कोणाला फोन केला असेल? पण ती कोणालाही फोन करू दे, आपण तर आपल्या सिया आणि अग्नीचं लग्न एन्जॉय करू. मग भेटू आता पुढच्या भागात. पण हो, आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक देऊन खूप जणांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.